आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। आज पुन्हा नवी गाज नवा आवाज। खासदार रवींद्र गायकवाड आज शिवसेनेचे खासदार आज संसदेमध्ये बोलले आणि त्यांचं भाषण बघत असताना ऐकत असताना अनेक प्रश्न समोर उभे राहिले। एक तर खासदार रवींद्र गायकवाड सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे बोलत आहेत, मुलाखतींमधून जे बोलत आहेत, सांगत आहेत, ते सगळं जर बघितलं तर नक्की काय घडलं याच्याबद्दल त्यांचंच म्हणणं हे अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येत आहे। मुळामध्ये एअर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याला या प्रकारे मारहाण करणं एका खासदारानं हे अतिशय गैर आहे आणि ती मारहाण केल्यानंतर उलटपक्षी शिवसेनेच्या खासदारांचा एकूण जो पवित्र आहे तो अशा प्रकारचा आहे की जणू काही या खासदारांची काही चूकच नाही आहे। खासदार रवींद्र गायकवाड हे निरागस आहेत, निष्पाप आहेत, त्यांची काहीच चूक नाही अशा प्रकारे एकूण सगळी मंडळी बोलत आहेत। आणि ज्या प्रकारे शिवसेनेचे खासदार आज संसदेमध्ये आक्रमक झालेले दिसले, त्यातही अनंत गीते जे मंत्री आहेत शिवसेनेचे केंद्रामध्ये, त्यांनी तर अगदी हवाई वाहतूक मंत्र्यांवर ज्या पद्धतीनं म्हणजे राडा करण्याचा एका अर्थानं प्रयत्न केला, हे सगळं जर बघितलं तर प्रश्न असा पडतो आहे की मुळामध्ये खासदार रवींद्र गायकवाड यांना आपण जे केलं त्याच्यामध्ये काही गैर आहे असं वाटतं की नाही। 3-4 प्रश्न माझ्या मनामध्ये आत्ता आहेत की ज्या मुद्द्यांच्या अनुषंगानं चर्चा व्हावी अशी माझी इच्छा आहे। पहिला मुद्दा जो आहे तो असा आहे की मुळामध्ये एखादा खासदार या प्रकारे राडा करतो आणि तरीसुद्धा त्याला वाचवण्यासाठी सगळी यंत्रणा ज्या प्रकारे काम करायला लागते शिवसेनेची, हा एक मुद्दा आहे। दुसरा भाग असा आहे की अशाच प्रकारची मारहाण, अशाच प्रकारचे उद्योग भाजपच्या लोकांनी केले तेव्हा त्याच्यावर मात्र चर्चा होत नाही, पण शिवसेनेच्या खासदारानं केलं त्याच्यावर मात्र चर्चा होते। याच्यामध्ये शिवसेनेला मुद्दाम कोंडीत पकडण्याचा डाव आहे का, हा दुसरा मुद्दा आहे। तिसरा मुद्दा असा आहे की क्षणभर हे आपण मान्य केलं की खासदारांनी चूकच केली आणि ती चूक केली, याच्यामध्ये काही शंकाच नाही आहे, पण म्हणून त्यांना अगदी विमान प्रवासाला बंदीच घालणं आणि खासदार विमानात बसणारच नाहीत अशा प्रकारची भूमिका एअर इंडियानं घेणं, याला काय म्हणायचं? कारण शिक्षा जी काय असेल ती शिक्षा त्यांना दिली जाईल, पण न्यायालयाची ही भूमिका एअर इंडियानं आणि त्या बाकीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी किंवा त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकारची भूमिका बजावण्याचं कारण काय आहे? त्यामुळे हाही मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे शिवसेनेचे खासदार सगळे एकत्रितपणे येऊन ज्या प्रकारे बोलत आहेत, म्हणजे अनंत गीते कधी नव्हे ते, म्हणजे अनंत गीते हे काही राडा करणारे मंत्री किंवा खासदार अशी अनंत गीतेंची ख्याती नाही आहे, पण अनंत गीते आकस्मिकपणे आक्रमक झाले। आज एवढे आक्रमक झालेले दिसले की लोकांना प्रश्न पडला की नक्की काय घडतं आहे। खरं म्हणजे हा सगळा जो घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमाच्या मुळाशी काय आहे? एक नक्कीच आहे की वरवर पाहता एका खासदारानं केलेली मारहाण एवढं चित्र जरी असलं तरीसुद्धा तिथे एअर इंडिया आहे, इकडे खासदार आहेत, शिवसेना आहे, आणि ज्या प्रकारे खासदार रवींद्र गायकवाड तिथे संसदेमध्ये ज्या प्रकारचं भाषण करतायत, ज्या प्रकारे सभापतींना संबोधत आहेत आणि हे सगळं जे सुरू आहे याचा विचार जर केला आपण तर निश्चितपणे या सगळ्या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित होत आहेत की जे प्रश्न हे व्यक्तिगत किंवा या तात्कालिक घटनाक्रमापुरते मर्यादित नाही आहेत, ते शिवसेना पक्ष म्हणून, ते एकूणच बाकी सगळं राजकारण म्हणून अशा अंगानेसुद्धा ही चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ही चर्चा जी करायची आहे आपल्याला ती त्याच अंगाने करायची आहे। चर्चेचा विषय जो आहे तो विषय तशा अर्थानं आहे मर्यादित, पण त्यापेक्षाही व्यापक चर्चा मला जास्त अपेक्षित आहे। आजच्या चर्चेचा विषय आहे, सूत्र आहे, खासदार रवींद्र गायकवाड खरंच निरागस आहेत? आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे। डॉक्टर दीपक पवारांना मी आज मुद्दाम बोलवलेलं आहे, ते बेलापूर स्टुडिओमध्ये माझ्या शेजारी बसलेले आहेत। राज्यशास्त्राचे अभ्यासक असणारे आणि शिवसेना हा ज्यांच्या अभ्यासाचा वेगळ्या अर्थानं आणखी विषय आहे, कारण ते प्रामुख्यानं मराठीच्या संदर्भामध्ये, मराठी भाषेच्या संदर्भामध्ये डॉक्टर दीपक पवार काम करत असतात, त्यामुळे मराठी भाषेचं राजकारण म्हणूनही शिवसेनेचा अभ्यास त्यांनी सातत्यानं केला आहे। त्यामुळे डॉक्टर दीपक पवारांना मी मुद्दाम बोलवलेलं आहे या चर्चेमध्ये। त्याचप्रमाणे बाकी पक्षांचे प्रवक्ते आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे आपल्यासोबत आहेत पुण्यामधून, त्याचप्रमाणे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आपल्यासोबत आहेत औरंगाबादमधून, भाजपचे प्रवक्ते अर्थातच महत्त्वाचे आहेत ते गणेश हाके मुंबईतूनच आपल्यासोबत आहेत, आणि शिवसेनेचे पदाधिकारी दीपक निलावार हे नागपूरमधून आपल्यासोबत आहेत। शिवसेनेची भूमिका या संदर्भातली काय आहे ते मांडण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत।
या सगळ्याच नामवंतांच्यासोबत आपल्याला ही चर्चा सुरू करायची आहे. आणि अगदी सुरुवातीला मला जायचं आहे डॉक्टर दीपक पवारांकडे. डॉक्टर दीपक पवार, एकूण या सगळ्या घटनाक्रमाकडे मी ज्याप्रमाणे मगाशी म्हणालो आणि आपण पण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी बोलत होतो, एकूण या सगळ्या घटनाक्रमाकडं, आजच्या रवींद्र गायकवाडांच्या भाषणाकडं, या सगळ्याकडं राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून कसं बघताय, काय म्हणणं आहे? एक अवटेजी असं आहे की आपण प्रश्न जो विचारला की गायकवाड हे निष्पाप आहेत का, तर या घटनेच्या संदर्भात विचार करायचा तर गायकवाड निष्पाप नाही आहेत, त्यांच्याकडनं चूक झालेली आहे. म्हणजे त्यांनी एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केलेली आहे आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायचा तर त्यांनी 25 वेळा चपलेने मारलेला आहे. 25 वेळा चपलेने मारणं हा साधारणपणे शिवसैनिक करतात त्या प्रकारच्या अतिशयोक्तीचा भाग आहे का त्यांनी प्रत्यक्षात 25 वेळा मारलेला आहे हे पाहायला पाहिजे. पण त्यांनी जी मारहाण केली, त्यांनी जो काही संघर्ष ओढवून घेतला, त्याच्या अगोदर एअर इंडियामधला जो कॅबिन क्रू आहे ते गायकवाडांशी काय पद्धतीनं वागत होते याच्याबद्दलची कोणतीही ऑथेंटिक अधिकृत अशा प्रकारची माहिती आलेली नाही. एक जो व्हिडिओ नंतर शिवसेनेच्या बाजूच्या मंडळींनी प्रसिद्ध केल्याचं दिसतं किंवा म्हटलं जातं, त्याच्यामध्ये सुकुमार या अधिकाऱ्याची सुद्धा काहीतरी चूक झाली होती आणि तो अधिकारी तुम्ही काय स्वतःला मोदी समजता का अशा प्रकारचं एक वाक्य बोलल्याचं आढळतं. आणि दुसरं म्हणजे या प्रकारच्या खासदारांना केबिनमध्ये घेऊन मारलं पाहिजे अशा प्रकारचं विधान त्यांनी केल्याचं दिसतं. अशा प्रकारची दोन्ही विधानं जर त्यांनी केली असतील तर गायकवाडांना कितीही संताप आलेला असला तरी एखाद्या अधिकाऱ्याला अशा प्रकारच्या चुकीच्या वागण्यासाठी ताबडतोब नोकरीतनं काढून टाकावं इतकी धारदार ती वाक्य त्यांची होती. पण त्यातनं गायकवाडांना मिळणारी जी सहानुभूती होती ती गायकवाडांनी स्वतःच्या वागण्यातनं घालवली मारहाण करून. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीतला जो साधारणपणे अमराठी मीडिया आहे त्या मीडियाच्या दृष्टीनं मराठी माणसं ही एकतर विद्वेषाचं साधन आहेत किंवा मनोरंजनाचं साधन आहेत. रवींद्र गायकवाडांनी गेले 8-10 दिवस सगळ्या अमराठी माध्यमांना विनोदाचं साधन उपलब्ध करून दिलं, कारण त्यांनी स्वतःच एका अमराठी हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशी बोलताना असं म्हटलं की मैंने उसे सैंडल से मारा, मेरे पास जूता नहीं था, मैंने सैंडल से मारा, असं म्हणून त्यांनी आपल्या सॅन्डलकडे बोट दाखवलं. त्यानंतर त्या पत्रकाराने त्यांना आणखी इन्स्टिगेट केलं आणि तुमचं विमानाचं तिकीट दाखवा असं म्हटलं, तर या गृहस्थांनी त्यांना विमानाचं तिकीट दाखवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी एखाद्या शाळेतला मुलगा एकपात्री अभिनयामध्ये जशी वाक्य बोलतो तसं उसने ये कहा मैंने ये कहा अशा प्रकारची वाक्य सांगून गायकवाड हे संपूर्णतः अमराठी माध्यमांच्या ट्रॅपमध्ये अडकले आणि त्याचे फटके ते गेली 2 आठवडे खात आहेत. राहिला प्रश्न शिवसेना या पक्षाचा. शिवसेना या पक्षाला महाराष्ट्रामध्ये एक डबल रोल सापडला आहे, म्हणजे सत्तेमध्ये राहून विरोध करता येतो. हा खेळ त्यांना दिल्लीत करता येत नाही आहे, त्यामुळे दिल्लीमध्ये त्यांचं पूर्ण परिघीकरण झाल्याचं तुम्हाला दिसतं. या सगळ्या घोळामध्ये महाराष्ट्रात भाजपला जो काही त्रास होतोय शिवसेनेकडनं त्याचं उट्टं काढण्याची एक संधी गायकवाडांनी भाजपला आणि मोदींना आयती उपलब्ध करून दिलेली आहे. नाहीतर तुम्ही बघा की त्यांच्यावर जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला ज्याच्याबद्दल ते आज त्यांच्या संसदेतल्या निवेदनात बोलले, असं तुम्ही अगदी धरा की त्यांना 5-10 वेळा मारलेलं आहे. अशा प्रकारची मारहाण खासदाराने करू दे किंवा बिगर खासदार माणसाने करू दे, त्याच्यामध्ये माणसाला मारून टाकणं या प्रकारचा हेतू नसतो. मारहाण होणं आणि त्या मारहाणीच्या अंतर्गत ज्या प्रकारची शिक्षा त्यांना मिळणं अपेक्षित आहे, अगदी शिक्षाच द्यायची तर आतापर्यंत ती शिक्षा देता आली असती. मला असं दिसतं की साधारणपणे केंद्रातल्या सरकारचं धोरण आणि त्याच्यामध्ये माननीय पीठासीन अधिकाऱ्यांना देखील अप्रत्यक्षपणे सहभागी करून घेतलं गेलं असावं अशा प्रकारची शंका घ्यायला वाव आहे की गायकवाडांना आणि शिवसेनेला साधारणपणे आत्ताचं अधिवेशन संपेपर्यंत सडवायचं अशा प्रकारचं धोरण भारतीय जनता पक्षाचं दिसतं आणि भाजप त्याला बळी पडलाय. आज शिवसेना त्याला बळी पडलाय. आज गायकवाड त्यांचं संसदेमध्ये बोलले. महाराष्ट्रात फक्त शिवसेनेच्याच नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप या सगळ्याच लोकांनी हिंदी आणि इंग्रजीचे शिकवणी वर्ग लावले पाहिजे. इतकं गलिच्छ हिंदी हे लोक संसदेमध्ये बोलतात. हम शिवाजी के मावळे हैं, हम गनिमी कावे से लढते हैं अशा प्रकारचं वाक्य जे 4थीच्या मुलाने म्हटलं तरी त्याला नापास करतील, त्या प्रकारचं वाक्य तुम्ही 120 कोटी लोकांच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेमध्ये म्हणता. त्यावेळेला तुम्ही सहानुभूतीचे नाही
तुम्ही विनोदाचे विषय होता, ज्यांनी त्यांचं भाषण लिहून दिलं, कारण गायकवाड इतकं सलग हिंदी बोलू शकतील अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे ज्यांनी त्यांचं हिंदी लिहून दिलं त्यांनी किमान गायकवाडांचा हिंदीतला बुद्ध्यांक लक्षात घेऊन तरी त्यांचं भाषण लिहून देण्याची गरज होती. त्यामुळे शिवसेनेतल्या मंडळींनी असा घोळ केलेला आहे की आत्तापर्यंत या माणसाला एकटं पाडलं. त्यामुळे आजही तुम्ही पाहिलं. डॉक्टर दीपक पवार, ही सगळी चर्चा आपण करत राहू, कारण हे मुद्दे फार महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडता आहात. दीपक निलावार आत्ता आपल्यासोबत आहेत, जे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. दीपक निलावार, ज्या प्रकारे रवींद्र गायकवाड या सगळ्या सापळ्यामध्ये अडकले, सहानुभूती गमावून बसले, म्हणजे उलटपक्षी त्यांच्या वाट्याला जे आलं त्याबद्दल त्यांना सहानुभूतीसुद्धा मिळाली असती, पण प्रत्यक्षामध्ये पुढं जे काही घडलेलं आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची गंभीर चूक आहे, शिवसेना फसत चाललेली आहे, असं काही वाटतं का? दीपक निलावार, काय म्हणणं आहे? एक तर मी आपणाला सांगू इच्छितो की कुठलीही घटना कोणताही पक्ष असला आणि कोण्याही व्यक्तीने केली तर ती गैर आहे, चुकीची आहे. पण ही रिॲक्शनची ॲक्शन आहे. कुठल्याही व्यक्ती असा एकदम कोणालाही मारायला जात नाही. आणि हे तर लोकप्रतिनिधी आहेत, यांना कळतं कसं बोलायचं, कसं वागायचं. जर एखाद्या व्यक्तीनं तुम्हाला तुमचा अपमान 3 वेळा केला, 4 वेळा केला आणि त्यावेळेस त्याची ॲक्शनची रिॲक्शन झाली, आता मारायला नको होतं, मी पहिलेच सांगितलं, हे चूक झालीच आहे. पण आता एखादं साधा आपण ॲटोत बसतो किंवा एखाद्या हॉस्पिटलला जातो, आणखी कुठे जातं, आपल्याला साधारण माणसाला सुद्धा सर्व्हिस जर चांगली नाही मिळाली किंवा पुढचा माणूस खूपच ॲरोगंट आहे असं वाटलं तर आपल्याला स्वतःला सुद्धा राग येतो. आणि हा माणूस स्वभाव आहे, त्यातून ती घडलेली घटना आहे. पण ह्या हिंदी मीडियानी त्याला इतकं जास्त चव्हाट्यावर आणलेलं आहे, त्यामुळे ही झालेली चूक इतकी पुढे आणण्याची गरज नव्हती. राहिला प्रश्न, आता साहेबांनी सांगितलं की हिंदी अतिशय वाईट आहे खासदारांची, पण मी हे सांगू शकतो की आमची मराठी जर चांगली तर आम्ही मराठीत आमचं म्हणणं मांडायला पाहिजे, हिंदीत मांडण्याची काही गरज नाही. आणि हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे आणि थोडेफार चुका सगळ्या मराठीचे जेवढे, मग ते कुठलेही नेते असो, कुठल्याही पक्षाचे नेते असो, जेव्हा महाराष्ट्राचे नेते हिंदीमध्ये बोलतात तर त्यावेळेस हिंदीचा हा मोडतोडपणा नक्कीच समोर येतो. सगळेच, मग ते पृथ्वीराज चव्हाण असतील, काँग्रेसचे लोक असतील, आणखी भाजपाचे लोक असतील, राष्ट्रवादी लोक असतील, तर हिंदी थोडीफार आपली वाकडी आहेच. त्यामुळे एवढं त्याच्यात गैर काहीच नाही आहे त्याच्यात. आणि समजू शकतं, ज्याला कळतं त्याला कळतं की याला काय म्हणायचं आहे. दीपक निलावार तुमचा मुद्दा पोहोचला. दीपक निलावारांचं प्रामुख्याने म्हणणं असं आहे की मारहाण करायला नको होती, पण मुळामध्ये मारहाणीची वेळ आली. ही वेळ का आली याचा विचार केला जात नाही. आणि खरोखरच जो प्रकार घडला एका खासदारांच्या संदर्भामध्ये, जे घडलं, एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांचं जे उद्दाम वर्तन आहे त्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे, यात काही शंका नाही. माध्यमांनी ते वाढवलं वगैरे सगळं बरोबर आहे. पण गणेश हाके, डॉक्टर दीपक पवारांनी मगाशी जो उल्लेख केला की जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्ष या प्रकारचा प्रयत्न करतो आहे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा, आणि शिवसेना मात्र त्याला बळी पडते आहे, असा उल्लेख मगाशी दीपक पवारांनी केला. भाजप असं काही करत आहे, असं हा जो आरोप आहे त्याबद्दल गणेश हाके काय म्हणणं आहे? संजयजी, खरं म्हणजे हा कुठून डॉक्टर दीपक पवारांना सुचलं मला माहिती नाही आहे की शिवसेनेचा म्हणजे भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीनं हेतुपुरस्सर काही गोष्टी करते आहे असं. त्यांनी मुळात खरं म्हणजे एकतर ते भाषेच्या संदर्भात भाषेचे प्राध्यापक आहेत आपण म्हणालात, किंवा भाषेचे तज्ज्ञ आहेत. मी राज्यशास्त्राचा त्यांनी हिंदीमध्ये केलेल्या भाषणाच्या संदर्भात सुद्धा त्यांनी हिंदी बोलायला नको होतं असं म्हटलं. शेवटी असं की त्यातली भाषा आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पण भाषेच्या संदर्भात ते बोलले. मला डॉक्टर पवार साहेबांना म्हणायचं आहे की त्यांच्या तिथं ज्या रवींद्र गायकवाड यांनी ज्या आपल्या भावना व्यक्त केल्या त्या भावना महत्वाच्या होत्या. फक्त त्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्या व्यक्त करायच्या होत्या म्हणून त्यांनी हिंदीमध्ये त्यांनी व्यक्त केल्या, पण त्यात त्यांनी जे व्यक्त केलेलं होतं त्या भावना त्यातल्या महत्वाच्या आहेत. मला असं वाटतं की त्याच्या भाषेच्या संदर्भामध्ये फार चिकित्सा करण्यामध्ये आपल्याला मला वाटतंय की आपण ते करू नये. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण म्हणालात की भारतीय जनता पार्टीच्या लोकांना, शिवसेनेच्या लोकांना असंच म्हणजे काही त्रास द्यायचा आहे असा तुमच्या बोलण्याचा अर्थ आहे. पण मी मुद्दाम संजयजी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीची शिवसेना ही सहयोगी पक्ष आहे आणि फार जुनी आमची अशा पद्धतीची युती आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्र बरोबर आलोय. एका विशिष्ट विचारांच्यावरती, सिद्धांतावरती आमची मैत्री आहे, एकत्र आहोत आम्ही. असं कधीही शिवसेनेच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा नेत्याला, कार्यकर्त्याला त्रास द्यावा असं भारतीय जनता पार्टीला कधीही वाटत नाही आणि त्या पद्धतीनं कधी त्रास भारतीय जनता पार्टी देत नाही. आता 2 गोष्टी याच्यामध्ये आहेत. तुम्हाला असं का वाटतं, कुठल्या कारणामुळे असं वाटतं की रवींद्र गायकवाड यांना भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे लोकांना त्रास द्यायचा आहे असं म्हणून? 2 गोष्टी अशा याच्यामधल्या आहेत की आता निलावार जे म्हणाले ती वस्तुस्थिती
की एखादी गोष्ट कुणी असो, मी रवींद्र गायकवाड हे माझे जवळचे मित्र आहेत, गेली 25-30 वर्ष मी त्यांना ओळखतो, माझी चांगली मैत्री आहे त्यांची. एक संयमी आणि अत्यंत चांगल्या स्वभावाचा ते एक लोकप्रतिनिधी आहेत, एक माणूस म्हणून सुद्धा ते एक चांगले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांनी जो विमानामध्ये जो काही प्रकार केलेला असेल तो मला असं वाटतं सहजासहजी केलेला नाहीये. निश्चितपणे त्यांनी दिलेली ती प्रतिक्रिया आहे. त्यांनी सुरुवातीला आज सगळा घटनाक्रम आपल्या संसदेमध्ये त्यांनी सांगितलेला आहे गायकवाडांनी, की मला ठीक आहे, मी इकॉनॉमी क्लासचं होतं, मला एक्झिक्युटिव्ह क्लासचं मला इकॉनॉमी क्लासमध्ये बसवलं आणि मी त्याच्यात एवढंच म्हटलं की मला या गोष्टीची तक्रार करायची आहे, मला तक्रार बुक द्या. मला असं वाटतं की जी काही असेल, समजा त्यांनी त्यांच्या पीएला सांगितलं होतं किंवा इथं एक्झिक्युटिव्ह क्लास नाही आहे या विमानामध्ये, त्या पीएला सांगितलं, समजा पीए मध्ये आणि खासदारांच्या मध्ये कम्युनिकेशन गॅप राहिलेला असेल, मग जर समजा खासदारांनी त्यांना जर म्हणजे रवींद्र गायकवाडांनी त्यांना विचारलं असेल किंवा मला या संदर्भातली तक्रार करायची आहे, तर तक्रार बुक हे त्यांनी द्यायला पाहिजे होतं, तेही वेळेवर द्यायला पाहिजे होतं. वेळेवर न येता तुम्ही कोण आहात, तुम्ही म्हणजे तक्रार बुक मागितल्यानंतर त्या पद्धतीच्या विमानातल्या त्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीचं वर्तन गायकवाडांशी केलं ते सुद्धा अत्यंत एक अधिकारी म्हणून, कर्मचारी म्हणून ते योग्य नव्हतं, चुकीचं आहे. जशी शिस्त, जसं लोकप्रतिनिधीकडून आपल्या काही अपेक्षा असतात. अनेकदा आता मी सांगितलं ना तुम्हाला, हे दुसऱ्या एकदा कुठल्या बाबतीत घडलं असतं तर एवढं त्याचं बंबाळ माध्यमांनी केलं नसतं, इतका त्याचा म्हणजे त्याला शो केला नसता माध्यमांनी. पण एक लोकप्रतिनिधी, खासदार म्हणून, आणि खरं आहे ठीक आहे ते सार्वजनिक व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा लोक आमदारच्या लोकप्रतिनिधीकडे पाहिलं जातं आणि त्याच्यावरती थोडंसं अधिक पद्धतीनं सतर्क राहण्यासंदर्भामध्ये लोकांच्या अपेक्षा असतात आणि त्या राहायला पाहिजे. पण जे आपण एकूण म्हणजे आणि संसदेमध्ये केलेलं ते जे काही गायकवाडांनी जे काही विधान आहे ते मला असं वाटतं ते जर बघितलं तर ती एक प्रतिक्रिया होती. आणि प्रतिक्रिया म्हणून समजा आता मी सांगितलं तुम्हाला की त्यांनी ज्या पद्धतीनं यांना ढकलणं, यांच्यावरती आरोप करणं, तो कोण नरेंद्र मोदी गेला आहेस का, अशा स्वरूपाचे वक्तव्य त्यांनी करणं, हे त्या कर्मचाऱ्यांनी जे काही त्यांनी गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके तुम्ही विस्तारानं बोललेला आहात. गणेश हाके तुम्ही विस्तारानं बोला. दीपक निलावारांना काहीतरी बोलायचं आहे. दीपक निलावार बोला, काय म्हणणं आहे तुमचं? मला सर हेच सांगायचं आहे की गणेश हाके साहेब सांगतात ते अगदी बरोबर. कुठलाही पक्ष आपल्या सहकार्याच्या विषयी असं कोणी बोलूच शकत नाही किंवा अशी भूमिका मांडूच शकत नाही. आणि ही प्रक्रियेची प्रतिक्रिया होती. जशी मर्यादा दीपक निलावार तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके तुमचा मुद्दाही पोहोचलेला आहेच. दीपक पवार तरी सुद्धा तुम्ही कारण नसताना शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न का करता आहात? ते त्या दोघांचं एकमेकांवर एवढं निरतिशय प्रेम आहे, त्यांची विचारधारा एक आहे, एवढं सगळं छान चाललंय गुण्या गोविंदानं. दीपक पवार तुम्ही इथं बसल्या बसल्या हे उद्योग का करता आहात? निलावार आणि हाके साहेबांचं एकमेकांबद्दलचं आणि त्यांच्या पक्षाचं एकमेकांबद्दलचं जे प्रेम आहे ते फारच अनुकरणीय आणि प्रशंसनीय आहे असं मला वाटतं. फक्त मला 1-2-3 मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहेत. आणि काही वेळेला बोलता बोलता चुकीच्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये जशा रुजत जातात, मला त्या दोन्ही पक्षाच्या लोकांना सांगायचं की हिंदी ही या देशाची राष्ट्रभाषा नाही आहे. हिंदी ही केंद्र सरकारच्या कामकाजाची भाषा आहे. भारतीय राज्यघटनेची आवृत्ती तुम्ही पाहिलीत तर या देशाला राष्ट्रभाषा नाही. हिंदी भाषक मंडळींनी पसरवलेल्या अफवेचा तो भाग आहे की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. भारतात फक्त हिंदी ही कामकाजाची भाषा आहे. तरीही मगाशी निलावार साहेब म्हणाले तसं यांना गायकवाड साहेबांना निश्चितपणानं मराठीत बोलता आलं असतं. फक्त मराठीतनं बोलण्यासाठी सभागृहाच्या ज्या पीठासीन अधिकारी आहेत म्हणजे सुमित्राताई त्या क्षणी त्या पीठासीन अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी लागते. आणि अशा प्रकारे जर ते बोलले असते तर मला वाटतं अधिक चांगलं झालं असतं. तक्रार पुस्तकाचा उल्लेख हाके साहेबांनी केला आणि मला असं वाटतं की तक्रार पुस्तक त्यांना योग्य वेळी मिळायलाच पाहिजे होतं. आणि फक्त खासदारांनाच नव्हे तर सर्व प्रकारच्या तिथे येणाऱ्या लोकांना सुद्धा तक्रार पुस्तक वेळच्या वेळेवर मिळायला पाहिजे. हाके साहेबांनी जो उल्लेख केला की इतर कुणी असं काही केलं असतं, असं काही घडलं असतं तर त्याची इतकी प्रतिक्रिया आली नसती. त्याच काळामध्ये समाज माध्यमांवर मी जे काही वाचलं, वर्तमानपत्रांमध्ये पाहिलं, त्यामध्ये शेतीवर चांगलं लोकसभेमध्ये बोललेले हुकुमदेव नारायण यादव हे भाजपचे खासदार पाटण्याच्या विमानतळावर याच प्रकारचं काही एक वागले. पण त्याचा काही फार बभरा हा हिंदी वर्तमानपत्रांनी केला, हिंदी माध्यमांनी केला नाही. याचं कारण ते भाजपचे होते हा होता
का ते हिंदी भाषक टप्प्यातले आहेत आणि दीपक पवार, माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असा याला रंग तुम्ही का देता? नाही, मला अजिबात तसा रंग द्यायचा नाही. मी फक्त या दोघांच्या राजकीय ज्या अपरिहार्यता आहेत त्या मी समजू शकतो की आज तरी त्यांचा घटस्फोट झालेला नाही केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे घटस्फोट होण्याआधीचं जे पती पत्नीचं नातं आहे त्याच्यामध्ये ते प्रेम व्यक्त करतात, त्याच्याबद्दल माझी हरकत नाही. पण मी राजकारणाचा अभ्यासक आहे, त्यामुळे मला हे कळतं की हे अतिशय फ्रजाईल रिलेशनशिप आहे, कधीही तुटेल असं रिलेशनशिप आहे. आणि ह्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह कोण घेणार एवढ्यापुरती ते वाट बघतायत. आणि हाके साहेबांचा चांगुलपण आहे की गायकवाड साहेब त्यांचे मित्र असल्यामुळे त्यांनी त्यांच्याबद्दल 4 चांगले शब्द म्हटले. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आता आपल्यासोबत आहेत. अब्दुल सत्तार, या सगळ्या घटनाक्रमाकडे, या सगळ्या गोष्टींकडे कसं बघताय, काय म्हणणं? नाही, जी परिस्थिती निर्माण झाली, खरं म्हणजे त्या परिस्थितीचा मधला जो व्हिडिओ आहे तो पाहिल्यानंतर गायकवाड साहेबांनी काय बोलले, त्यांना पाठीमागून कसे धक्के मारले, कशा पद्धतीने त्यांच्यासोबत ते वागले अधिकारी किंवा त्यांचे कर्मचारी, हाही मुद्दा आपल्याला सर्वांनी चर्चेमध्ये आणायला पाहिजे. फक्त ते फार अतिशोक्ती म्हणून त्यांनी सांगितलं की मी 25 चपला मारल्या, अशा पद्धतीने शिवसेना अतिशोक्ती करण्यामध्ये कुठं कमी राहत नाही. हे काही आपल्याला पहिल्यांदा घडलं नाही. ज्या ज्या ठिकाणी शिवसेना आपली भाषा बोलते त्या त्या ठिकाणी शिवसेना स्टाईलने बोलते. म्हणजे त्यामध्ये त्यांनी फार तेल लावून त्यांनी सांगितलं का मी 25 मारले. आता किती मारले येतं काय मी मोजले नाही, तुम्ही मोजले नाही, जनतेने मोजले नाही. परंतु ही जी घडलेली घटना दुर्दैवी आहे. एकीकडं त्यांनी जो त्यांना तक्रार पुस्तक मागितला किंवा तक्रार बुक मागितला ते त्यांना देणं कर्तव्य आहे, एक मुद्दा. मग ते त्या ठिकाणी बसले, त्यांनी ऑफिसमधून मी तक्रार केली असती, परंतु ते विमानामध्ये असले. मग विमानाचे कर्मचारी अनेक प्रकारचे आहेत. आज आपणही विमानाने, मी गेल्या 20 वर्षापासून आमदार आहे, मी अनेकदा प्रवास करतो, परंतु सर्वच कर्मचारी काय आदरणीय सन्माननीय वागणूक देत नाही. त्यांना काय माहित असतं का खासदार आहे का आमदार आहे का मंत्री आहे, परंतु जो पैसे देतो तो विमानाचं बसल्यानंतर त्याला आपली तक्रार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा पद्धतीने त्यांची चुकलं, त्यांनी जी घटना घडायला नाही पाहिजे ती रवींद्र गायकवाड साहेबांकडून घडली. परंतु त्यानंतर जे उद्रेक झाला, खरं म्हणजे या लोकशाहीमध्ये एखादा कोणाकडून गुन्हा घडला तर त्या गुन्ह्याला जे काही नियम असेल, धोरण असेल, कोर्ट आहे, पोलीस आहे, त्याची चौकशी केली असती. डायरेक्ट सर्व विमान कंपन्याने त्याच्यावर बंदी घालणे, हाही किती मोठं कशा पद्धतीने विमान कंपन्या दबाव करत आहे याचाही थोडा विचार. आमदार अब्दुल सत्तार तुमचा मुद्दा पोहोचला. त्यांचा मुद्दा असा आहे की याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे चूक झाली असेल, पण त्याला जरा जास्तच गंभीरपणे घेतलं जातं आहे आणि उलटपक्षी याच्यामध्ये एअर इंडियाचा उद्दामपणा हा रवींद्र गायकवाडांच्या उद्दामपणापेक्षा जास्त आहे, अशीच भूमिका अब्दुल सत्तार मांडतात. ते काँग्रेसचे आहेत, पण शिवसेनेच्या खासदारांबद्दल त्यांना एकूण या प्रकरणाविषयी सहानुभूती आहे असंच दिसतंय. विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते पुण्यात नाहीत. विकास लवांडे, काय म्हणणं आहे? खरं तर लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींचं काही एक वर्तन ठरलेलं आहे. त्यांनी सभागृहामध्ये मग विधिमंडळाच्या असो किंवा संसदेमध्ये असो निवडून आल्यानंतर एक शपथ घेतलेली असते. त्यांच्या वर्तनाबद्दल अनेक घटना वेगवेगळ्या खासदारांच्या वेगवेगळ्या पक्षांच्या घडलेल्या आहेत या देशामध्ये. शिवसेनेच्या बाबतीत आता जर या प्रकरणात बोलायचं असेल, इथे आता शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की क्रियेला प्रतिक्रिया वगैरे आणि मानवी स्वभाव किंवा हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, परंतु शिवसेनेचा स्वभावच मुळात राडेबाजीचा आहे. त्यांना मुळातच लोकशाही मान्य नाहीये. जर मला समोरच्याचं काही पटलं नाही तर त्याला ठोकून काढायचं, ही जुनी पद्धत आहे. त्याला ठाकरे शब्द, ठाकरी भाषा वगैरे सुद्धा म्हटलं जातं. त्यांनी काही बोललं, काही राडा केला तरी या महाराष्ट्राने त्यांना कायम माफ केलेलं आहे. आणि मग आता रवींद्र गायकवाडांचा मुद्दा पुढे येतो तेव्हा मीडियाने सुद्धा त्यांना अवास्तव प्रसिद्धी दिली. याच्यापेक्षा अनेक गंभीर प्रश्न या देशामध्ये, राज्यामध्ये आहेत. तिथे विमानाचे कर्मचारी जे एअर इंडियाचे आहेत ते कसे वागले किंवा रवींद्र गायकवाड त्यांच्याशी कसे वागले याचा सोक्षमोक्ष केव्हा तरी लागेल. त्याच्या वस्तुस्थिती खरं येत नाहीयेत अजून पुढे. त्या एअर होस्टेस काय सांगतायत किंवा गायकवाड वेगवेगळं, प्रत्येक गायकवाडाची स्टेटमेंट सगळी पहिल्या दिवसापासून आजपर्यंतची सभागृहातली सगळी स्टेटमेंट बदलत आलेली आहेत. ते मध्ये अज्ञातवासातच गेले होते. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये
मुळात शिवसेनेचं सत्तेतच कुणी ऐकत नाहीये. त्यामुळे एअर इंडिया जरी त्यांच्या केंद्रात मंत्रिमंडळ असले, खासदार असले, अधिकारी त्यांना किंमतच देत नसावेत, म्हणून कदाचित ते चिडले असतील आणि म्हणले असतील की मोदींचं त्यांनी उगाच मध्ये नाव घेतलं असं मला असं वाटतंय. अधिकारी असं म्हणणार नाही असं मला एक लॉजिकली वाटतंय की तुम्ही काय मोदी लागून गेला का असं म्हणणार नाहीयेत. हे बचावासाठी कदाचित त्यांनी विधान केलं असावं. रवींद्र गायकवाडांचं जे वर्तन आहे ते अतिशय अक्षम्य आहे. शिवसेनेने त्यांना नुसती समज दिली, खरं तर त्यांच्या योग्य ती कारवाई करायला पाहिजे होती आणि त्यांना तशी संधी होती. आज लोकसभेचं सुद्धा त्यांनी या प्रकरणावर वेळ घेण्याची गरज नव्हती. दीपक निलावार, विकास लावांडे थेटपणे असं म्हणतायत की रवींद्र गायकवाड थापा मारतायत. सुरुवातीपासून आत्तापर्यंत ते जे बोलत आहेत ते सगळी थापेबाजी आहे. अशा प्रकारच्या थापा मारणं, अशा प्रकारच्या गोष्टी करणं, अशा गोष्टी केल्यानंतर उलटपक्षी त्यांना माफ करण्याऐवजी कारवाई केली गेली पाहिजे, पण ती होत नाही. दीपक निलावार, तुम्हाला असं वाटत नाही का की खरोखर शिवसेनेने म्हटलं पाहिजे हे चूक आहे? दीपक निलावार, सगळ्यांनीच म्हटलं की झालेली घटना निंदनीय आहे, पण राष्ट्रवादीच्या साहेबांना हे सांगू इच्छितो की अजित पवार यांचे नेते आहे, शिवसेनेच्या नेत्यापेक्षा जास्त रांगडे आहेत. लोकांनी पाणी मागितलं होतं तर पाण्यासाठी आम्ही काय करावं हे तुम्हाला सगळ्यांना टीव्हीच्या आणि माध्यमांना माहित आहे. एवढा रांगडा माणूस त्या पक्षाचा अधिकारी आहे. त्यांना पहिले शिक्षा द्यायला पाहिजे, त्यांना पहिले शिक्षा द्यायला पाहिजे आणि त्यांना पहिले पक्षातून काढायला पाहिजे आणि मग नंतर बाकीच्या गोष्टी. शिवसेनेचा स्वभाव तर आहे. त्यांनी आत्मक्लेश केला, माफी मागितलेली आहे. आम्ही माफी मागितलेली नाही. गायकवाडांनी माफी मागितली. अजितदादांनी मागितली. लोकांना तुम्ही धर्माचं पाणी देत नाही. काय काय बोलतो तुम्ही? रांगडा माणूस तुमच्या पक्षात आहे, आत्मक्लेश केलेला आहे. एवढा मोठा रांगडा माणूस प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार, प्रत्येक ठिकाणी रांगडेपणा करताय आणि शिवसेनेचा रांगडा स्वभाव आहे आणि अन्यायाच्या विरोधात लढणे हा शिवसेनेचा स्वभावच आहे. जिथं जिथं अन्याय होईल तिथं शिवसेना ही लढणारच म्हणजे लढणारच. तुम्हाला लोकशाही मान्यच नाहीये ना. लोकशाही मान्य नाही. तुम्ही लोकशाही मान्य असते तर तुमच्या पक्षाची हाल काय झाली तुम्हाला समजतं ना. लोकशाही मान्य आमच्या लोकांना, आम्हाला लोकशाहीच मान्य आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहोत. तुम्ही सरकारमधून गेलेले आहे. तुमचा रांगडेपणा, तुमच्या लोकांना लोकशाही मान्य नाही ही गोष्ट सगळ्यांनाच कळतं ना. तुमचा पक्ष काय आहे हो, तुमचे कोण कोण अधिकारी, तुमचे पदाधिकारी काय बोलतात तुम्हाला समजायला पाहिजे. आणि शिवसेनेचा तो स्वभावच आहे अन्यायाच्या विरोधात लढण्याचा. लोकशाहीमध्ये कुठे ठोकाठोकी लिहिलंय हो? अरे जेव्हा लोकांनी ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी धरणे केले होते त्यावेळेस तुमच्या पक्षाने मारहाण करणे लोकशाहीत बसतं का? आम्ही पहिलेच सांगितलं की झालेली घटना निंदनीय आहे आणि क्रियेची प्रतिक्रिया आहे. उद्या तुम्ही सुद्धा मुद्दा असा आहे दीपक निलावार मुद्दा असा आहे की रवींद्र गायकवाडांनी चर्चा सुरू आहे. मला असं वाटतं गणेश हाके बोला. ही विषयाला सोडून चर्चा होते आहे. दीपक निलावार मुद्दा एवढाच आहे की गणेश हाके ऐका मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की रवींद्र गायकवाडांनी माफी मागायला पाहिजे. रवींद्र गायकवाडांनी माफी मागायला पाहिजे असं वाटतं का दीपक निलावार? बिलकुल नाही, कारण ती चूक नाही आहे. अरे मला कळत नाही. तुम्ही म्हणताय झाला प्रकार निंदनीय आहे, झालेला आहे ते चुकलेलं आहे आणि तरी म्हणताय काय? मला दीपक निलावार त्यांनी असं म्हटलं पाहिजे. ऐका एअर इंडियानं केलेली चूक जी आहे ती चूक आहे. त्या अधिकाऱ्यांनी काय केलं ठीक आहे. समजा ते म्हणाले असतील की तू काही मोदी लागून गेला का, हरकत नाही. तो तसं म्हणाले असतील असंही पण समजू. त्याच्याबद्दल जे काही ऐका त्याच्याबद्दल एअर इंडियावर त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. मुद्दा असा आहे, मुद्दा ऐका पण 25 चपला मारणाऱ्या खासदारांनी माफी मागायची की नाही? बिलकुल. जर एअर इंडिया माफी मागत असेल तर आमचे खासदार सुद्धा माफी मागतील. गणेश हाके मला सांगा तुम्ही मगापासून सांगता आहात की रवींद्र गायकवाड किती सुसंस्कृत आहे, तुमच्या जवळचे मित्र आहेत वगैरे सगळं बरोबर आहे. एअर इंडिया कुठे आहे? एअर इंडिया कोणाचं आहे? मलाही कळत नाही की एव्हिएशन मिनिस्टर सुद्धा ज्या प्रकारे उत्तर देत होते आनंद गीतेनं राडेबाजी करावी लागली. तुमचे मंत्री, तुमचं सगळे आस्थापना एवढं सगळं असताना सुद्धा रवींद्र गायकवाडांना एवढा त्रास होतो, त्यांच्यावर हवाई बंदी लादली जाते, हे सगळं टाळता येणं शक्य नाही आहे का? ते दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्हाला मी सांगितलं की आमचे जे मंत्री आहेत, मंत्री महोदयांनी अशोक गजपती राजू यांनी सभागृहामध्ये सांगितलं की कायद्याचं काम करत आहे आणि त्याच्यानंतरचं जे निवेदन आमचे राजनाथ सिंग आमचे गृहमंत्री आहेत त्यांनी सांगितलेलं आहे
त्यांच्याशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि त्यातून नीटपणे कायद्यामध्ये हे कुठे लिहिलेलं आहे? त्याचं ठरलेलं आहे. दोन गोष्टी याच्यामधल्या या आहेत. आपण म्हणाला तसं नाही नाही एक दोन गोष्टी ऐकू द्या मला, मी सांगतो की जे आपण माफी मागण्याच्या संदर्भातला रवींद्र गायकवाडांच्या संदर्भात बोलतात तेव्हा त्यांनी सदनाची माफी मागितली. त्यांनी सांगितलंय की या माझ्या मागण्यामुळे जर सदनाचा जर अपमान झाला आहे असं जर वाटत असेल तर मी सदनाची माफी मागतो, पण त्या अधिकाऱ्याची मागणार नाही असे त्यांनी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या सदनाचे ते सदस्य आहेत आणि त्या सदनाची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांना जे वाटलं, त्यांना माफी मागावी वाटली सदनाची, म्हणून त्यांनी सदनाची माफी मागितली. ज्या अधिकाऱ्यांनी उद्दामपणे, ज्या मुजोरीपणानं एक आपल्या अधिकाराचा वापर करून एखाद्या लोकप्रतिनिधीला ज्या पद्धतीनं अपमानास्पद अशा स्वरूपाची वागणूक दिली त्याची माफी मागणार नाही असं मला रवींद्र गायकवाडांनी सांगितलेलं आहे. आणि जी तुम्ही जर त्यांचं लोकसभेमधलं जर निवेदन जर रवींद्र गायकवाडांचं ऐकलं तर अत्यंत ते विनम्रपणे आणि व्यवस्थितपणे नीटपणे आपला मुद्दा मांडत होते. प्रत्यक्षामध्ये जे घडलेलं आहे ते त्यांनी त्या सभागृहामध्ये सांगितलेलं आहे. बाकी वर्तमानपत्रातून मीडियातून गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. विकास लवांडे गणेश हाके मुद्दा पोहोचला. विकास लवांडे, मला एक सांगा की हवाई वाहतूक मंत्री किंवा एअर इंडिया ज्या प्रकारे वागतायत, म्हणजे एकीकडे रवींद्र गायकवाडांनी सदनाची माफी मागितली पण एअर इंडियाची माफी मागणार नाही असं ते म्हणाले. ठीक आहे, त्यांची ती भूमिका असेल, पण एवढं सगळं होत असताना सुद्धा एअर इंडियाच्या अधिकाऱ्यावर कारवाई, त्यांनी माफी मागणं किंवा त्या हवाई वाहतूक मंत्र्यांनी या प्रकारे काहीतरी निवेदन करणं, हे सगळं जे व्हायला पाहिजे ते होत नाही. भाजपचे प्रवक्ते आत्ता बोलत आहेत पण ते सुद्धा त्या पद्धतीनं शिवसेनेला पाठिंबा देत आहेत असं दिसत नाही. अशी जी चर्चा सातत्यानं सुरू आहे, डॉक्टर दीपक पवारांनी पण त्याचा उल्लेख केला. विकास लवांडे काय म्हणणे? कसं आहे, अशा घटना आपल्या एसटीत सुद्धा घडत असतात, रेल्वेत लोकलमध्ये सुद्धा घडत असतात. बसण्याच्या जागेवरून म्हणा, यांनी त्याला ढकललं, याची जागा तो बसला, रिझर्वेशनवर दुसरा बसला, हे प्रकार सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सातत्याने सगळीकडे घडत असतात. मला सांगा, त्या एअर इंडियाचे जे कोणी अधिकारी होते त्यांचं गायकवाडांचं काय भांडण हो? काय ते मतदारसंघातले त्यांचे काय ते राजकीय विरोधक आहेत? काय दुश्मनी आहे त्यांची? एअर इंडियाचे अधिकारी जर त्यांना सांगत असतील की तुम्ही चुकीच्या जागेवर बसलाय, तुमची जागा दुसरी आहे, ते जर त्यांना त्यांचा नियम सांगत असतील, त्यांचे जे काय तिथलं कर्तव्य बजावत असतील, तर गायकवाडांना राग येण्याचं त्याच्यात काय काम होतं? आणि जर त्या अधिकाऱ्याचं वर्तन चुकलं असेल, खासदार म्हणून यांचा अवमान यांना वाटत असेल, तर रितसर कारवाई त्यांना करता आली असती. मारहाण न करता त्यांना राग त्याच्यासाठी आलेलाच नाहीये. कशामुळे राग आला? त्यांनी ते चुकीचं सांगताय तुम्ही. त्यांना ते कुठं बसवलं त्याच्याबद्दल राग आलाच नाही. उलट तो जो विकलांग सिनियर ज्येष्ठ नागरिकांना बसवलं त्यांनी स्वतःहून बसवलेलं आहे दुसऱ्याच्या आपल्या जागेवरती आणि दुसऱ्या जागेवरून बसले. त्यांना कुठं बसवलं त्याच्याबद्दलचा त्यांचा राग नाहीये. त्यांनी जेव्हा मागितलं त्या तक्रार बुक देण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली आणि 30-40 मिनिटं आलेच नाहीत, तेव्हा त्यांनी गणेश हाके तुमचा मुद्दा पोहोचला. मला तर ब्रेक घ्यायचा. विकास लवांडे मला तर ब्रेक घ्यायचा. बोला विकास लवांडे पटकन. मला एकच मुद्दा म्हटलं, गणेश हाके साहेब, जर तुम्हाला वाटतंय त्या एअर इंडियाचे अधिकारी जर दोषी होते तर तुम्ही मला गायकवाडांच्यावर संपूर्ण विमान प्रवासावर बंदी कशा करता घातली? हा न्यायालयाचा अधिकार कुणाला दिला? एअर इंडियाला. गायकवाडांच्यावर सर्वत्र विमान प्रवासावर बंदीच घालायची. हे कोणत्या नियमात बसतं? तुम्हाला कोणत्या नियमात बसतं? ही राजकीय कारवाई वाटते. सरकारनं बंदी घातलेली नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. एअर इंडिया कोणाचं आहे? एअर इंडियावर नियंत्रण कोणाचं आहे? सरकारनं नाही बंदी घातलेली. एअर इंडियावर नियंत्रण कोणाचं आहे? एव्हिएशन, मी तुम्हाला सांगतो, केंद्रीय ऐका विकास लवांडे ऐका. गणेश हाके बोलताय. संघटना ज्या त्या संघटनेच्या लोकांनी बंदी घातलेली आहे. म्हणून तुम्ही जे सरकारने त्यांच्यावरती बंदी घातलेली नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांगतो. जे असोसिएशन आहे त्या असोसिएशनच्या लोकांनी त्यांच्यावरती बंदी घातलेली आहे. मग प्रश्न शिल्लक राहतो. आणि त्या प्रश्न शिल्लक राहतो पद्धतीचे दोष आहे. अनंत गीते सारखा एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज विमान वाहतूक मंत्र्यांची संसदेमध्ये कॉलर पकडतात. हे अनंत गीते एवढे कसे काय चिडले? विमान वाहतूक मंत्र्यावर एवढे का चिडले अनंत गीते साहेब? बघा नाही, अनंत गीते साहेब एवढे का चिडले? त्यांनी त्यांचं मत मांडलं की ज्या पद्धतीनं नाही हे बघा, शेवटी नाही इथे कोणी केलं?
ह्या सगळ्या घटनेच्या मागे कोण आहे तुम्हाला मी सांगतो, ते सरकार नाहीये, ही आहे ते संघटना आहे. संघटनेच्या वतीनं संघटनेच्या वतीनं त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे. तो मनुष्यवधाचा गुन्हा जो त्यांनी, ऐकून या मला, याच्यात सरकारचा कुठल्याही प्रकारचा भूमिका नाही, दोष नाही. सरकार या सगळ्या अगदी गणेश हाके सरकारची काही भूमिका नाहीये, या सरकारची काही चूक नाही. तुमचा मुद्दा पोहोचला, गणेश हाके मुद्दा पोहोचला. तरी सुद्धा दीपक निलावार मला सांगा, ज्याप्रमाणे विकास लवांडे विचारतायत, एवढं सगळं झालं तरी सुद्धा अनंत गीते साहब को गुस्सा क्यों आता है? गीतेना एवढा राग का आला? गीतेना राग आला याचा अर्थ सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी नाराजी आहे ना. दीपक निलावार त्यांनी हवाई मंत्र्याची कॉलर पकडली, इथपर्यंत प्रकरण गेलं. मग जर गणेश हाके म्हणतायत ते खरं असेल तर गीतेंचा राग चुकीचा आहे का? काय म्हणणं आहे? असं कुठे कॉलर वगैरे संजयजी पकडले नाही, ज्या प्रकारच्या बातम्या आल्या संतापले, ते कॉलर पकडली नसेल, ठीक आहे, कॉलर नाही पकडली पण संतापले, ठीक आहे, त्याच्याबद्दल अनेक वर्जन्स आहेत, ठीक आहे, संतापले, कॉलर पकडली नाही, संतापले. माझं म्हणणं आहे की इतक्या अतिशक्ती, अतिरंजितपणा, हो, अशा बातम्या आल्या. ऐका, सुरुवातीला अशा बातम्या आल्या होत्या, सुरुवातीला कॉलर पकडले वगैरे अशा बातम्या आल्या होत्या. संजयजी हा बोला. संजयजी चुकीच्या त्याचं एक्सप्लेनेशन त्यांनी आनंद गीतेने दिलेलं आहे. पण आनंद गीतेने सुद्धा मी संतापलो. आनंद गीतेने सुद्धा ऐका, आनंद गीतेने जे स्पष्टीकरण दिलं त्यामध्ये मी संतापलो असं ते म्हणाले. आनंद गीते सुद्धा म्हणाले, आपण जर म्हणत असाल तर माझं म्हणणं की माध्यमामध्ये अशा अतिरंजित स्वरूपाची वर्णन बरोबर. ऐका गणेश हाके ऐका ज्या गोष्टीला आधार नाही ते मला लोकांच्या मध्ये गैरसमज होईल आणि लोकांच्या मध्ये ऐका गणेश हाके जो प्रकार आहे तो कृपा गणेश हाके ऐका, कॉलर पकडली अशी सुरुवातीला बातमी आली, नंतर त्यांनी खुलासा केला. पण मी संतापलो हे त्यांनी मान्य केलं. मी संतापलो आणि मी मंत्री जरी असलो तरी खासदार आहे आणि माझ्या खासदारांसाठी बोलण्याचा मला अधिकार आहे. दीपक निलावार गीते का संतापले? गीते मंत्र्यांवर का संतापले? आता गीते साहेब जर संतापू शकतात एका संसदमध्ये एखाद्या मंत्र्याच्या, आपल्याच पक्षाच्या मंत्र्याच्या विरोधात, तर या गायकवाड साहेबांना राग येणं स्वाभाविक आहे. गायकवाड साहेबांचा राग येणं स्वाभाविक हे विचारत नाही तुम्हाला मी, दीपक निलावार. ऐका, मंत्र्यांवर ते संतापले याचा अर्थ सरकारकडून ज्या प्रकारच्या कृतीची त्यांना अपेक्षा आहे तसं घडत नाही असं काय आहे? 100% बिलकुल घडत नाहीये. कारण की एखाद्या खासदाराला त्याच खासदार दुसऱ्या पक्षाच्या मंत्र्यांनी पाठीशी घालायला पाहिजे, किंवा त्याने केलेली चूक जरी असली तरी त्याला कसं सांभाळेल. कारण की चूक एकेकडून कधीच, टाळी एखादा कधीच वाजत नाही, टाळी दोन्हीकडनं वाजतं. आणि मी पहिलेही सांगितलं, आताही सांगतो की क्रियाची प्रतिक्रिया होती, ऍक्शनची रिॲक्शन होती, त्यामुळे एवढं लांबण्याची या गोष्टीची गरज नव्हती. ही सगळी चर्चा आपण करत राहू. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, तुम्ही कुठेच जाऊ नका. मी आता घेतोय एक छोटासा ब्रेक. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. खासदार रवींद्र गायकवाड खरंच निष्पाप आहेत का, अशी चर्चा सुरू आहे. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळेजण आपापली भूमिका मांडतायत. शिवसेनेचे प्रवक्ते आपली भूमिका मांडतायत, पण एकीकडे ते निंदनीय आहे असंही म्हणतायत आणि रवींद्र गायकवाडांनी माफी मागायचं काय कारण आहे असंही म्हणतायत. त्याच्यामुळे नक्की शिवसेनेची भूमिका काय कळत नाही. दीपक पवार, ही सगळी चर्चा तुम्ही ऐकता आहात, काय म्हणणं आहे? राजकीय पक्षांचे सगळे प्रवक्ते बोलले. खरं तर साधारणपणे प्रवक्ते बोलतात तेव्हा भांडतात, तसं ते एकमेकांशी भांडता येते. मला 2-3 मुद्दे तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे. एक म्हणजे आज गायकवाड साहेबांनी माफी मागितली आणि ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे सदनाची माफी मागणं हा एक चांगला संकेत आहे. पण हा प्रसंग घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी, म्हणजे त्यावेळेला गायकवाडांना सभागृहात येता येत नव्हतं वेगवेगळ्या कारणांनी, पण त्या दिवशी जर शिवसेनेच्या दोन्ही सभागृहातल्या गटनेत्यांनी आमच्या सदस्याकडनं अशा प्रकारची घटना घडली आहे, त्याच्यामध्ये त्याची एकट्याची चूक असेल असं नाही, एअर इंडियाच्या अधिकाऱ्याची पण चूक असू शकेल, पण संसदेच्या सदस्याकडनं असं घडल्याबद्दल आम्हाला वाईट वाटतं आणि आम्ही पक्षाच्या वतीनं खेद व्यक्त करतो, दिलगिरी व्यक्त करतो असं म्हटलं असतं आणि असं प्रसारमाध्यमांनाही म्हटलं असतं तर त्या सगळ्या अमराठी माध्यमांच्या कॅम्पेनमधली वाफ निघून गेली असती. मला असं वाटतं की शिवसेनेनं ती एक संधी गमावली. दुसरा मुद्दा जो आहे की एअर इंडिया तर भारत सरकारची आहे,
इतर ज्या सगळ्या कंपन्या आहेत त्या सगळ्या खाजगी आहेत, पण भारताच्या लोकसभेसारख्या सर्वोच्च सभागृहातल्या एखाद्या सदस्याला पूर्णतः विमानबंदी करण्याचा निर्णय घेण्या इतपत आपल्या विमान कंपन्या स्वायत्त आहेत का आणि त्या सगळं स्वतःच ठरवतात का, या एका प्रश्नाचा आपण विचार केला पाहिजे. मला आता नेमका यांची भाषिक पार्श्वभूमी माहीत नाही, पण गजपती राजू आणि सुकुमार या दोघांची भाषिक पार्श्वभूमी काय आहे? म्हणजे हे दोघंही दाक्षिणात्य आहेत म्हणून त्यांना एकमेकांबद्दल अधिक प्रेम आहे का दोघंही त्यातल्या त्यात एकाच भाषिक समूहाचे आहेत म्हणून अधिक प्रेम आहे, हे पण एक तपासून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि या सगळ्याच्या मुळाशी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांना जे अमुक इतके विमान प्रवास तुम्ही फुकट करू शकता, ही जी खासदार म्हणून असलेली सोय आहे ती साधारणपणे कमांडिंग हाईट्स ऑफ द इकॉनॉमीच्या काळातली, जेव्हा इतर खाजगी कंपन्या नव्हत्या तेव्हाच्या काळातली आहे. आता देशामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सवलती म्हणजे कंपन्या निर्माण झालेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की अमुक इतके विमान प्रवासाला जे पैसे लागतात तेवढे पैसे शासनाने किंवा त्या वेळेच्या लोकसभेने त्या खासदाराला द्यावेत. मात्र कोणत्या विमान कंपनीच्या विमानातनं प्रवास करायचा याचा चॉईस त्या खासदाराकडे सोडावा. एअर इंडियावर हे सगळं लादल्यामुळे एकतर एअर इंडिया तोट्यात जाते, कारण जसं एसटी तोट्यात जाते तसं एअर इंडिया तोट्यात जाते. आणि दुसरं म्हणजे एअर इंडियाच्या लोकांना वाटतं की खासदारांना आपल्याशिवाय पर्याय नाही आणि खासदारांना वाटतं की एअर इंडिया ही आपली लोकल एसटीच आहे. या प्रकारच्या मानसिकतेतनं हे सगळे लोक बाहेर येतील. मला असं वाटतं की ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आज जसा त्यांनी मुद्दा मांडला की 308चा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर लादावा, अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्याकडनं घडला आहे असं मला वाटत नाही. शेवटचा मुद्दा मी फक्त गीते साहेबांच्या बाबतीत सांगतो की गेली 2-2.5 वर्ष शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये खिचाताण चालू आहे. म्हणजे केंद्रात चालू आहे, राज्यामध्ये चालू आहे. या सगळ्यामधले एका अर्थाने केंद्रातले एकमेव लाभार्थी अनंत गीते साहेब आहेत. म्हणजे अनिल देसाई साहेब विमानतळापर्यंत जाऊन परत आलेले आणि होऊ घातलेले मंत्री होते, पण ते बिचारे होऊ शकले नाहीत मंत्री या पक्षांच्या संघर्षामुळे. पण गीते साहेबांचा प्रॉब्लेम असा आहे की 2 पक्ष भांडतायत, पक्ष प्रमुख भांडतायत, पण गीते साहेबांचं मात्र स्थान बळकट आहे. अशा वेळेला या संपूर्ण व्यवस्थेत आपणही काहीतरी करतो आहोत असं दाखवण्याची नैतिक आणि राजकीय जबाबदारी गीते साहेबांवर पडली आहे की काय, असा मला प्रश्न पडतो. त्यामुळे त्यांचा संताप हा रवींद्र गायकवाडांच्या वेळेला बाहेर निघालेला असला तरी तो साधारणपणे 2 वर्ष जुना अशा प्रकारचा असावा अशी मला शंका वाटते. विकास लव्हांडे, सगळ्या राजकीय पक्षांचे प्रवक्ते साधारणपणे असं म्हणतात की जरी चूक झाली असली रवींद्र गायकवाडांची तरीसुद्धा रवींद्र गायकवाड यांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर अन्यायच होतो आहे, अन्याय झालेला आहे अशी मांडणी करतायत. पण विकास लव्हांडे, तुम्ही मात्र थेटपणे म्हटलात की हे चुकीचं आहे आणि रवींद्र गायकवाडांची चूकच झालेली आहे, अशी भूमिका घेण्यामागचं कारण काय? चुकीला चूक म्हणणं आज म्हणजे हे यांना मान्य होत नसेल, परंतु चुकीला चूक म्हणलं पाहिजे. कारण लोकसभेचे एक सदस्य आहेत, एक खासदार आहेत, आपला समाज अनुकरणप्रिय असतो, नेत्यांचा आदर्श घेऊन खाली कार्यकर्ते काम करत असतात. यांचे जे कोणी कार्यकर्ते असतील यांनी गावात गावबंदी सुद्धा केली, एक दिवस गाव बंद ठेवलं होतं त्याचा निषेध म्हणून. मला सांगा, याच्यामध्ये साधी घटना आहे, माफी मागून तो प्रकरण तिथं सुद्धा संपवता आलं असतं. हे प्रकरण वाढवलं, त्यांच्यावर गुन्हा सुद्धा सदोष मनुष्यवधाचा दाखल झालाय, तो तात्काळ दाखल झालेला नाहीये, काही कालांतराने काही मला वाटतं 1 दिवसानंतर दाखल झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडत गेलेल्या आहेत. राजकारणाला हे जे मगाशी भाजपचे प्रवक्ते म्हणाले हाके साहेब की याच्यामध्ये सरकारी पक्षाचा काही संबंध नाही किंवा सरकारचा काही संबंध नाही, सरकारचा जर संबंध नसेल तर गुन्हा दाखल करणारी यंत्रणा कोण होती? एअर इंडियाचं त्यांना कायमचा प्रवास बंद करणारे कोण होते? तिकीट रद्द करणारे कोण होते? त्या कर्मचाऱ्या युनियनला अधिकार नाही येतो. युनियन फार तर निषेध करेल, युनियन फार तर त्यांना सवलती देणार म्हणजे सहकार्य करणार नाही, पण त्यांचा विमान प्रवास बंद करण्याचा युनियनला कोणी अधिकार दिला? आणि म्हणून इथे सरकारचं काहीतरी रोल आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी आज संसदेमध्ये या सगळ्या कारवाईचं समर्थन केलेलं आहे आणि म्हणून गीते साहेब चिडले. गीते साहेबांना आपल्या खासदारांसाठी काहीतरी करतोय म्हणून थोडीशी आक्रमकता दाखवावी लागली. आक्रमकता इतकी दाखवली की त्या केंद्रीय मंत्र्यांच्या अंगावर ते धावून गेलेले आहेत आणि अक्षरशः तिथे दादागिरीची भाषा झालेली आहे. पत्रकार परिषदा तुम्ही नंतरच्या पाहिल्या तर याच्यामध्ये गायकवाड दोषी आहेत हे सतत दिसतंय आपल्याला. मग ते अज्ञातवासात का गेले होते दोषी नव्हते तर?
अशा अनेक प्रश्न निर्माण होतात. मला एवढंच सांगायचंय की कुठलाही खासदार असो, जरी त्यांच्यावर काही कुठल्या अधिकाऱ्यांनी गैरवर्तन केलं असेल तर रितसर कायदेशीर कारवाई करता आली असती. बरोबर. विकास लवांडे तुमचा मुद्दा पोहोचला. रवींद्र गायकवाडांच्या कृतीचा निषेधच केला पाहिजे, निषेधार्ह अशा प्रकारची ही कृती आहे असं विकास लवांडेंचं म्हणणं आहे. पण गणेश हाके, वारंवार जो मुद्दा येतो आहे तो पुन्हा तोच येतोय की सरकार म्हणून ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या बाजूने भूमिका घेतली पाहिजे, भाजपनं ज्या प्रकारे शिवसेनेच्या सोबत उभं राहिलं पाहिजे, त्या प्रकारे शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा लपून छपून प्रयत्न भाजप करतंय, सरकारमधले घटक करतायत, असं काय वाटतं का? संजयजी, आपल्याला माहित आहे सरकार म्हणून भूमिका वठवत असताना किंवा बजावत असताना जबाबदारीनं सगळ्या गोष्टी जबाबदारीनं कराव्या लागतात. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की ते म्हणाले की एअर इंडियाच्या संदर्भामध्ये सरकुराच्या आदेशानं त्यांनी ते तिकीट त्यांच्यावरती बंदी, म्हणजे आपल्या गायकवाडांच्यावरती बंदी घातली. अहो, सगळ्या कंपन्या काही सरकारच्या मालकीच्या नाही आहेत. 7 कंपन्यांनी गायकवाडांच्या वरती म्हणजे बंदी घातलेली आहे. त्यातली एक एअर इंडिया ही कंपनी सरकारच्या मालकीची असली तरी हा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो एकूण ती सगळ्या ज्या असोसिएशन आहे त्यांची, ती एव्हिएशन जे विमान म्हणजे कर्मचाऱ्यांची जी संघटना आहे त्या संघटनेच्यानी घेतलेला हा निर्णय होता. आणि अशा वेळेला जेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, उद्या जर या संदर्भामध्ये पटकन जर निर्णय घेतला असताना सांगितलं असतं की नाही हे बरोबर नाहीये तुमचं, तर त्याच्यापासून वेगळ्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. आणि म्हणून हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नीटपणे हाताळण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. आणि म्हणून सरकार म्हणून हाताळत असताना त्या दोन्ही गोष्टी, दोन्ही बाजू नीटपणे समजून घेऊन याबद्दलचा निर्णय घेण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून त्या पद्धतीनं मला असं वाटतं की जे आमचे मंत्री आहेत अशोक गजपती राजू यांनी खोटा गुन्हा दाखल झालाय का? त्याबद्दल हाके साहेब, तुम्हाला असं म्हणायचं का त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झालाय? मुद्दाम सगळ्यांशी बोलून सगळ्यांशी बोलून घेऊन समजून घेऊन आपण याच्यामधून लवकरच तोडगा निघेल अशा स्वरूपाचं आश्वासन नव्हे तर निर्णय आमच्या गृहमंत्र्यांनी आज दुपारीच त्यांनी जाहीर केलेला आहे. मला असं वाटतं की आपण दोन गोष्टी आपल्याकडे पाहत असताना केवळ राजकीय पद्धतीनेच पाहू नये. एक शासन करते म्हणून विचार करत असताना सुद्धा त्यांना विमान म्हणजे ज्या आपल्या ज्या एव्हिएशन असोसिएशन आहे त्यांचाही विचार करायला पाहिजे, त्यांचंही म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. आणि खासदार म्हणून सुद्धा, लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा त्यांचंही म्हणणं ऐकून घेऊन एक ह्युमॅनिटी ग्राउंडवरती बेसिसवरती आपल्याला सगळ्या गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यायला असतो. आणि ती सरकार रवींद्र गायकवाड यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला तो गुन्हा बरोबर गणेश हाके याच्या मागे काय असं अगदी गणेश हाके हा मुद्दा बरोबर आहे. हा गुन्हा त्यांनी बघा, दोन गोष्टी आहेत. गुन्हा नोंदवायला एखादा माणूस जर गेला असेल तर मी नाही त्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही. मी तेच सांगतोय गुन्हा दाखल झाला तो खरा की खोटा, बरोबर आहे. नाही गुन्हा दाखल झाला तो खरा की खोटा ही चर्चा आपण करायचं कारण नाही. पण ज्याप्रमाणे मंत्री म्हणतात त्याप्रमाणे कायदा आपलं काम करेल हे सगळं बरोबर आहे. मगाशी रवींद्र गायकवाडांच्या संसदेतल्या भाषणाबद्दल मगाशी बरीच चर्चा सुरू होती. आपल्याला पुन्हा चर्चा पुढे न्यायची आहे. पण रवींद्र गायकवाड संसदेमध्ये नक्की काय म्हणाले थोडं फक्त भाषण बघूया आणि मग आपण पुन्हा पुढे जाऊ. जरा भाषण बघू की रवींद्र गायकवाड काय. सुरक्षा जांच के बाद उड़ान में आसनस्थ यात्री कौन या शस्त्र लेकर अंदर जाता है कि जिससे किसी के जान को खतरा पहुंच सकता है. इसलिए मैं आपसे प्रार्थना पूर्वक मांग करता हूं कि इस पूरी घटना की जांच की जाए और जिस कर्मचारी ने मुझसे दुर्व्यवहार किया, एयर इंडिया ने किया, उसके साथ में मिलीभगत करने वाली जो कंपनियां है उन्होंने जो मेरे ऊपर अन्याय किया उन पर तुरंत कार्रवाई करे. खास करके एयर इंडिया के सीएमडी जिन्होंने बिना जांच किए सोशल मीडिया पर मेरी ही नहीं सारे सांसदों की बदनामी की है. और आखिरी विनती है कि मेरी हवाई उड़ान पर लगाई गई पाबंदी उठाई जाए, तुरंत उठाया जाए. और आपके माध्यम से गृह मंत्री जी से मेरी विनती है कि अन्यायकारक मेरे ऊपर जो 308 कलम लगाया वो हटाया जाए. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेश हाके, मला सांगा की त्या तुम्ही ज्या संघटनांचा उल्लेख केला त्या संघटना या सरकारी नाहीत हे बरोबर आहे. पण एअर इंडियाच्या सीएमडींबद्दल जे बोलतायत रवींद्र गायकवाड, तुम्हाला असं वाटत नाही का की सीएमडी शेवटी रिपोर्ट करतात सरकारला, त्यामुळे सीएमडींबद्दलची जी तक्रार आहे ती एका अर्थानं सरकारबद्दलची तक्रार आहे. गणेश हाके, असं वाटत नाही का? एकट्या सीएमडीची तक्रार नाहीये. तर मी तुम्हाला सांगितलं ना, त्यातली जे काय कर्मचारी असोसिएशन आहे, अधिकाऱ्यांची असोसिएशन आहे, त्या सगळ्यांच्या तक्रार. कसं आहे की ही
त्यांचा एखाद्या त्या व्यवस्थापनामधल्या एखाद्या कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीची वर्तणूक बाहेरच्या व्यक्तीने दिलेली आहे तो त्याचा एकी दाखवण्याच्या उद्देशाने हे सगळे लोकांनी एकत्र येऊन अशा स्वरूपाचं एक रवींद्र गायकवाडांच्या विरोधामध्ये या पद्धतीचा गुन्हा नोंदवलेला आहे. त्यामुळे त्यात नाही अहो गणेश हाके तुम्ही त्यांचं भाषण आता ऐकलं नाही. गणेश हाके तुम्ही त्यांचं भाषण आता ऐकलं नाही. विकास लवांडे मला सांगा, विकास लवांडे ऐका गणेश हाके ते असं म्हणाले की ऐका बरोबर ते काय म्हणाले ऐका केवळ ते मान्य तुम्ही ऐकलं आणि त्याच्या बाकीच्या सुद्धा पण ते असं म्हणाले नाही पण एअर इंडियाचे कर्मचारी आणि विशेषतः सीएमडी ज्यांनी या प्रकारची भूमिका घेतली अशा प्रकारे थेटपणे ते बोललेले आहेत. याचा अर्थ असा आहे की गणेश हाके त्यांचा रवींद्र गायकवाडांचा एअर इंडियाच्या सीएमडीबद्दल थेट आक्षेप आहे. मग मला सांगा की एअर इंडियाचे सीएमडी हे कोणाला उत्तर देतात, उत्तरदायी कोणाला असतात, रिपोर्ट कोणाला करतात? जर समजा इथेच खासदार भाजपचा असता तर हे घडलं असतं का? दीपक पवार काय म्हणणं आहे? मुळीच घडलं नसतं. दीपक पवार असं आहे बघा, कोणीही संजयजी कोणीही असतं आणि कोणीही अशा पद्धतीचं जर दुर्वर्तन केलं असतं किंवा केलं असतं तर त्याच्या संदर्भात सारखीच भूमिका सरकारची राहिली असती. मगाशी तुम्ही रवींद्र गायकवाडांना मगाशी मला कळत नाही रवींद्र गणेश हाके तुम्ही किती उलटी भूमिका घेताय? गणेश हाके मगाशी तुम्ही म्हटलात की ते सुसंस्कृत नेते आहेत आणि त्यांचं काही चूक जरी झालं असतं आणि आता दुर्वर्तन म्हणताय तुम्ही. मग रवींद्र गायकवाड आणि तुम्ही मगाशी असं म्हणालात की त्यांना समजून घेतलं पाहिजे. कोणी दुर्वर्तन केलं तर असं कोणी दुर्वर्तन म्हणजे काय? यांनी दुर्वर्तन केलं. मी शब्द काय वापरलाय काय शब्द वापरला? रवींद्र गायकवाडांनी दुर्वर्तन केलेलं मी असा शब्द नाही वापरला. पण कोणीही दुर्वर्तन केलं तर शिक्षा होईल असं त्यांचं हायपोथेटिकल म्हणणं आहे. तो मी तुम्हाला सांगतो करत असताना एक मुख्यमंत्री म्हणून कोणीही म्हणजे आपण विचार करतोय रवींद्र गायकवाडांबद्दल तुम्ही असं म्हणालात की कोणीही दुर्वर्तन केलं तरी असं घडणार. कोणी त्याच्यामध्ये रवींद्र गायकवाडांनी केलं गृहीत आहे ना, हे गृहीत आहे. प्रॉब्लेम काय झालाय तुम्ही लक्षात घ्या. एकतर ते बघा संजयजी नाही रवींद्र गायकवाडांनी केलेल्या गोष्टीचं समर्थन मी कधीच केलेलं नाही, करत नाही. त्यांनी मी सांगतो पण मी तुम्हाला सांगितलं जे काही केलं असेल त्यांनी ती प्रतिक्रिया आहे, कृतीची प्रतिक्रिया आहे असंच मी म्हटलं. पण तेही समर्थनीय नाही असं मी अनेकदा सांगितलंय. पण त्यांच्याकडून हे का घडलं हे तुम्हाला मी सांगितलं की त्या स्वभावाचे नाहीयेत, त्या पद्धतीनं त्यांनी म्हणजे त्यांचा स्वभाव नाही होतो त्या पद्धतीचा. पण त्यांना जेव्हा काही गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे गेल्या असतील तेव्हा त्यांनी अशा स्वरूपाचं वर्तन केलं असेल आणि ते तरीही ते समर्थन नाही असं मी अनेकदा सांगितलं. मी आता पुन्हा तुम्हाला सांगतो. अरे गणेश हाकेंची फारच पंचायत झाली. अडचण अशी आहे बघा की दोन संघटित गट आहेत. एक नोकरशाही हा संघटित गट आहे आणि दुसरा संसद सदस्य हा संघटित गट आहे. साधारणपणे जेव्हा पगार वाढ करणं, इतर भत्ते वाढवणं अशा प्रकारच्या गोष्टी घडतात त्यावेळेला संसद सदस्यांमध्ये एक अभूतपूर्व एकी असते. तशीच एखाद्या चुकीचं वागणाऱ्या कर्मचाऱ्याला संरक्षण द्यायचं असेल तेव्हा नोकरशाही कमालीची संघटितपणाने वागते. आणि एअर इंडिया ही तर भारतातल्या सार्वजनिक संघटित क्षेत्रामधलं अर्क असलेलं उदाहरण आहे. त्यामुळे तिथल्या मंडळींना आपल्या बाबूगिरीबद्दल फार अभिमान असेल तर त्याच्यात फार आश्चर्य बाळगण्याचं कारण नाही. मला फक्त प्रश्न असा आहे की 20 सदस्य दोन्ही सभागृहामध्ये 20-25 सदस्य असलेल्या शिवसेनेच्या खासदाराने या प्रकारची मारहाण केली म्हणून त्याच्यावर या प्रकारची कारवाई झाली. त्यांना कुठून तरी पैसे गोळा करून चार्टर्ड प्लेनने आता दिल्लीमध्ये जावं लागलेलं आहे. हेच सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या खासदाराने केलं असतं किंवा केलेलं नाहीच आहे का गेल्या 2-2.5 वर्षामध्ये कुठेतरी असं जर घडलं असतं तर हीच वागणूक मिळाली असती का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की या गायकवाडांचं इतरत्र वागणं म्हणजे एखाद्या माणसाने एखाद्या कर्मचाऱ्याला मारहाण केली तर नाही पण तो त्याच्या लहान मुलाशी किंवा नातवंडाशी फार प्रेमाने वागतो. ह्या लॉजिकला काही अर्थ राहत नाही. शेवटी तुम्ही सार्वजनिक व्यवहार जेव्हा करता तेव्हा तुम्ही संसद सदस्य म्हणून लोकांच्या समोर असता आणि तुम्ही तिथे वागत असताना काही एक संकेत आणि हे जे म्हणजे तुम्ही उस्मानाबादचं प्रतिनिधित्व करता पण तुमचं जग उस्मानाबाद पुरतं असतानाही कामा. म्हणजे तुम्ही उस्मानाबाद बंद करून एअर इंडियाला काय परिणाम होणार आहे? उस्मानाबादला एअर इंडियाचं विमानही येत नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काहीतरी बालिश उपक्रम करून आपल्या बालिश कार्यकर्त्यांचं समाधान करणं, एवढी गोष्ट रवींद्र गायकवाडांनी केली. 8 दिवस ते जे काही लपून राहिले होते त्याचं सुद्धा त्यांनी समर्थन जणू काही आपण शिवाजी महाराजांप्रमाणे आग्र्याहून पेटाऱ्यातनं बाहेर पडून लपून राहिलो अशा प्रकारे केलेलं आहे. एकदा माणसांनी बालिशपणा केला की सातत्यानं त्याचं समर्थन करावं लागतं. शिवाजी का मावळा हो. पण तुम्ही असे मावळे आहात की तुमच्या गनिमी काव्याच्या कल्पनेबद्दल महाराजांनी हाय खाल्ली असती, त्यांना धास्ती बसली असती. तुम्ही महाराजांचं प्राध्यापक दीपक पवार, शेवटी रवींद्र गायकवाड सुद्धा प्राध्यापक आहेत, मला मान्य आहे. पण तुम्ही सगळ्या प्राध्यापकांना एकाच मापाने तोललं तर जरा अडचण होईल, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. दीपक निलावार बघा, प्राध्यापक पण संघटित आहेत, लक्षात घ्या. दीपक निलावार, एक मला सांगा, मुळामध्ये ज्या प्रकारे चाललंय तुम्हाला खरंच असं वाटतं का की भाजपचा खासदार असता तर या प्रकारची हिंमत झाली असती? एक तर मी पहिले सरांचं उत्तर देतो की त्यांनी बालिशपणा पाळला की एक दिवस तो शहर बंद, गाव बंद ठेवलं. हा बोला. हा, शहर बंद ठेवलं उस्मानाबाद, आणि तो बालिशपणा आहे असं म्हटलं त्यांनी. मला हे स्पष्ट सांगायचं की शिवसेनेचं तिथल्या लोकांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी आपल्या नेत्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता ते बंद ठेवण्यात आलं. मी बंद ठेवा म्हटलं तर कोणी बंद नाही ठेवणार. नाही, दीपक निलावार अगदी प्रेम मान्य, पुढे बोला. त्या प्रेमामुळे ते बंद ठेवणार, तो बालिशपणा नव्हता. आणि दुसरी गोष्ट, ही जी भाषिक त्यांची जी एकमेकाबद्दलची गट त्याला काय म्हणता येईल, बैठक आहे त्या दोन्ही, एक तर गणपती राजू साहेबांची आणि त्या अधिकाऱ्याची एक भाषिक जी बैठक आहे, त्याच्यामुळे सुद्धा आज आमच्या नेत्यावर अन्याय होत आहे. आणि 308 कलमचा हा गुन्हा होऊच शकत नाही. मारझोड तो कुठेही होतं, आपणही रस्त्यावर पाहतो किती ठिकाणी मारझोड होतं. दीपक निलावार, माझा प्रश्न साधा आहे की जर भाजपचे खासदार त्या ठिकाणी असते तर प्रकरण या प्रकारे चिघळलं असतं का? काय वाटतं? काय सर, मीडियानं इतकं जास्त मोठं केलं, मग भाजपाचा खासदार असो की शिवसेनेचा असो, मीडियानं त्याला इतकं मोठं केलं की कुठलाही निर्णय घेताना वेळ लागत आहे. आणि त्याला खरंच ही घटना एवढी मोठी नाही की जी आपण चर्चा करतोय किंवा जनतेमध्ये पोहोचवल्या जात आहे, खरंच नव्हती. आणि त्यांनी आज सदनामध्ये माफी मागितलेली, रवींद्र गायकवाड साहेबांनी स्पष्ट सांगितलं, एअर इंडियाने जर माफी मागितली, आमचे खासदार सुद्धा माफी मागतील, यात किंचितही शंका नाही आहे. ही सगळी चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. हे अगदी खरंच आहे एका अर्थानं की अगदी या प्रकारे चर्चा करावी असा हा विषय नव्हता, हे खरंच आहे. पण ज्या प्रकारे चर्चा झाली त्यामध्ये केवळ माध्यमांवर खापर फोडून चालणार नाही, केवळ भाषेच्या आड लपून पण चालणार नाही की मुद्दाम मराठी खासदारांना त्रास देण्याची हिंदीची भूमिका आहे असं पण केवळ नाही. ज्या प्रकारे खासदार रवींद्र गायकवाड वागले त्यांची जबाबदारी या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठी आहे. मग ते पळून काय गेले, त्यांची विधानं कायम बदलली काय, त्यांना नीट भूमिकाच घेता आली नाही, पक्षाला शिवसेनेला भूमिका घेता आली नाही, हे सगळं जे आहे तेही सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा स्वतःच खासदार सांगतील की मी 25 चपला मारल्या, हे अतिरेक आहे. म्हणजे अतिशयोक्ती काय किंवा काय, मुळामध्ये समजा ही गोष्ट घडली असेल, अगदी ज्याप्रमाणे ते म्हणतात की प्रतिक्रिया म्हणून किंवा नाईलाज म्हणून घडलं असेल, तर त्याच्यामध्ये अगदी अभिमान वाटावा असं काय आहे? त्यांना त्याचा अभिमान वाटतो की मी 25 चपला मारल्या, याचा अर्थ त्यांच्या एकूण त्या प्रतिक्रियेमध्ये सुद्धा काहीतरी गडबड आहे. मुळामध्ये काही घडलं असलं तरीसुद्धा खासदारांनी या प्रकारे मारहाण करणं हे अत्यंत गैर आहे, त्याचं समर्थन होऊच शकत नाही. सगळेजण हे मान्य करतायत, मात्र माफी मागितली जात नाही. शेवटी रवींद्र गायकवाडांनी सदनामध्ये माफी मागितली कारण त्यांच्या लक्षात आलं की आता मुद्दा अस्तित्वाचा आहे. त्यामुळे ते बोलले. पण हे अगोदरच झालं असतं तर कदाचित गोष्टी वेगळ्या घडल्या असत्या. दुसरा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे की हा उद्दामपणा एअर इंडियाचा पण आहे. मग त्या बाबूगिरीचा मगाशी उल्लेख झाला, संघटित कामगारांचा उल्लेख झाला, पण संघटितपणे एकत्र येऊन सुद्धा एखाद्या खासदारांना विमान प्रवासच रोखणं, बंदी घालणं हे अत्यंत गैर आहे. या प्रकारे न्यायाधीशाची भूमिका एअर इंडियाचे कर्मचारी, CMD यांनी कोणीही घेता कामा नये. आणि हवाई वाहतूक मंत्री जर या प्रकारची उडवाउडवीची उत्तरं देत असतील तर तेही गंभीर आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांबद्दल आपण मुद्दामा चर्चा केली आणि दीपक पवार आल्यामुळे यातले आणखी बरेच पैलू उलगडले गेले. भाषेपासून ते राजकारणाच्या अंतप्रवाहांपर्यंत बरीच चर्चा झाली. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमाची वेळ आता संध्याकाळी 7ची आहे. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.